नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आणि दीदी निघालो आहे खोपोलीला शिमगोत्सव साजरा करायला. आता आमची 5:20ची ट्रेन आहे. आता 4:30 वाजलेत. निघू आम्ही इकडनं ऑटोमध्ये बसू आणि तुम्हाला डायरेक्ट आम्ही खोपोलीमध्ये पोचू तेव्हा ते दाखवू. मधी शिमगोत्सव साजरा का करतात आणि कशामुळे करतात ते तर मी मध्ये हे टाकेन, मोशन ग्राफिक टाकेन. तर ते तुम्ही नक्की आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही आवडलं तरी पण सांगा की काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे मी अजून. ओके, मग चला मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी खोपोलीला. ओके, बाय बाय. शिमगा हा कोकणी लोकांचा महासण आहे. कोकणी लोक दरवर्षी न चुकता आपापल्या गावी जातात, कारण शिमग्यामध्ये आपले देव स्वयं आपल्या भक्तांना भेटायला त्यांच्या घरी येतात. शिमग्यामध्ये गावोगावी ग्रामदेवता आणि कुलदेवता यांची पालखी काढली जाते आणि ही पालखी जी प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी नेली जाते. त्यामुळे असं मानतात की देव स्वयं आपल्या भक्तांना भेटायला येतो. दिदी आणि मी सकाळी एवढ्या लवकर उठलो होतो की मी स्टेशनला पण लवकर पोहोचलो. 5:20ची ट्रेन होती, आम्ही पोहोचलेलो 5 वाजता. मग तोपर्यंत ट्रेन यायची वाट बघितली आणि मी थोडेसे केस फ्लेक्स केले आणि काय पण बोललो, छान तर दिसतो तुमचा भाऊ. हो का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आपण खोपोली स्टेशनला उतरलो आहे आणि आता थोडं नाश्ता घेतो. घरी काही चिल्लर गँग घेतात. सगळ्यांसाठी क्रीम पाव बघू, सगळ्याला काही अजून कोण उठलं तर नाही घरी. एवढा चायसोबत थोडा नाश्ता होऊन जाईल. मग आता इकडनं आम्हाला बस पकडायची आहे पेन. मग ती आम्हाला सोडणार डायरेक्ट टीला. मग आपलीला पोचल्यावर म्हणजे घरी पोचल्यावर तुम्हाला सगळ्यांशी भेटवतो. तर मी तर आता आपण घरी पोचलेले. आपण थांब घरी. केसर कापले ना, त्याची रिॲक्शन घेऊया. ए मम्मी, केसर कापले ते सांग कशी आहे. हां, आपली कट मारलाय ना. हां, तू जशी बोलेल तशी आहेत का? हसली का मग तू? हसले ते दाढी विडी काढलाय. दाढीमध्ये चांगला दिसतो विदाऊट दाढीचा. असाच चांगला दिसतोस. छान. मम्मीकडून अप्रुव्हल भेटले. आता दाढी वाढवायची नाही. केस वाढू आपण. नंतर ती 25 नंतर. 25 नंतर वाढवली तर बघू. चाय मग चला. निश्चित ठेव. चाय आज आपण कधी जाणार आहे मंदिर? इथे कधी जाणार होळी बघायला? होळी उद्या आहे. उद्या आपण होळी बघायला जाऊ, तेव्हा आपण भेटू. आता सगळी झोपले म्हणून इंट्रोडक्शन संध्याकाळी जेवताना. चला मग कर. हां कर. केसर आखलीस मी ह्या जो हुलिया बनवला आहे. तू हसली का पहिलं ते सांग. काय दिसतं ते? केस साईड इकडची कुठे गेली त्यागी गेली. चाय मग चला भेटू आपण. बाय बाय. हाय, ही आमच्या गावची होळी. आई पडीन मी. सगळे चाललेत होळी पूजनासाठी. हां, आम्ही नाही मम्मीला दिसून दे. मम्मी मेन आहे माझं. हा कवळी स्माइल देता मी दीक्षा मम्मी इथं बघ बस. तर मित्रांनो, आता मी चाललोय होळी दहन बघायला. आता बाबेला कॉल आलाय, त्याला खाली नारळ. हां, चला आता आम्ही खाली जातो आणि तिकडचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ए मम्मी ए चल.
तर मित्रांनो आता आपण आलो ब्लॉगच्या एंडला. मी फर्स्ट टाइम माझ्या मम्मीच्या गावची पहिल्यांदा शिमगोत्सव आणि काही लोकांच्या भाषेमध्ये होळी ही फर्स्ट टाइम साजरी केली आणि मला तर खूप मजा आली. तुम्हाला क्लिप्स बघून आणि पूर्ण जो मी ब्लॉग काढला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा नक्की, आवडला करून किंवा खूप छान केला असं म्हणून. आणि जर का नसाल आवडला तर मी अजून काय इम्प्रूव्ह करेन ते तुम्ही नक्की सांगा त्याच्यामध्ये. आणि अजून आपले पुढचा अजून एक व्लॉग येईल मित्रांसोबत मी बाहेर जाणार आहे तो वाला. हां आणि तुमचे खूप 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 चांगला सपोर्ट भेटतो माझे. रिसेंटली मी चेक केलं माझं यूट्यूब स्टुडिओ त्यामुळे माझे 71 सबस्क्रायबर झालेत. तर खूप 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 आभार तुमचे 71 सबस्क्रायबर. माहिती आहे काही लोकांसाठी कमी असतील ते, माझ्यासाठी खूप आहेत. कारण जेव्हा मी चालू केलं तेव्हा 0 होते आणि चार सबस्क्रायबर होते. एक माझा होता, एक मम्मीचा होता, एक दीदीचा होता, एक पप्पांचा होता. आता ते झाले 71 आणि आपली अशीच ग्रोथ राहून दे. असं तुम्ही सपोर्ट करा, प्रेम देवता. आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. तुला बाय. ती घरी आई बाय. बाय. चला बाय, भेटू.